वर्षावरती मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये भेट झाली। या वर्षामधली ही 6वी भेट आहे। भेटीमागे राजकीय कारण नव्हतं असं सांगितलं जात आहे, पण तरीही या भेटीनंतर नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे। बघूयात याविषयीचा हा सविस्तर रिपोर्ट। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पुन्हा एकदा भेट झाली। वर्षा या शासकीय निवासस्थानी या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा देखील झाली। यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर हे देखील उपस्थित होते। मराठी पाट्या, टोलचा मुद्दा, धारावी पुनर्विकास, राम मंदिर, मुंबईतील विविध विकास कामं या विषयांवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचं समजतंय। मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यात 40 मिनिटं चर्चा झाली। राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी महाराष्ट्रात राम उत्सव साजरा करावा यावर एकमत झालं। टोल नाक्यावर मनसेच्या वतीनं कॅमेरे लावले, त्याबाबतचा अहवाल राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना देणार। टोल बाबतचा अहवाल सादर केल्यावर मुख्यमंत्री सकारात्मक भूमिका घेणार असल्याची माहिती। मराठी पाट्यांबाबत मनसेच्या भूमिकेला सरकार पाठिंबा देणार। लोकसभा निवडणुकीबाबत महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती। राजसाहेबांचा एक मूड असतो, त्या मूडमध्ये राजसाहेब जेव्हा त्यांच्या डोक्यात काही कल्पना असेल किंवा महाराष्ट्राच्या हिताच्या काही गोष्टी असतील तर निश्चित ते शेअर करतात। 12 तारखेला माननीय प्रधानमंत्री मुंबईला येत आहेत, पुण्याला येत आहेत, इथे काही उद्घाटन आहे, त्या संदर्भामध्ये कदाचित चर्चा झाली असावी किंवा प्रधानमंत्र्यांकडे आपल्या महाराष्ट्रासाठी काही मागणी करायची असेल त्या संदर्भामध्ये त्यांच्या काही सूचना असेल ते त्यांनी घेतलेल्या आहेत। सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीगाठींचं सत्रच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। या वर्षात राज ठाकरेंनी 6व्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे। या भेटीमागे कोणतंही राजकीय कारण नसल्याचं सांगितलं जात आहे, मात्र तरीही राजकारणात नव्या युतीची नांदी होईल अशाही चर्चा रंगतायत। 27 मार्च राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट। 20 एप्रिल राज ठाकरे यांच्या नेतृत्वात विविध शिष्टमंडळांची सह्याद्री अतिथीगृह इथं मुख्यमंत्री शिंदे यांची भेट। 7 जुलै राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेट। 13 ऑक्टोबर टोलच्या मुद्द्यांवरून सह्याद्री अतिथीगृहावर भेट। 2 डिसेंबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी भेट। 28 डिसेंबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानी भेट। एखादी रेष पुसायची असेल किंवा छोटी करायची असेल तर त्याच्यापेक्षा मोठी रेष काढायची अशी एक रणनीती अवलंबली जाते। एका उद्धव ठाकरेंना जर कमी करायचं असेल तर राज ठाकरेंना मोठं करायचं, ही रणनीती भाजप आणि शिवसेना शिंदे गटांकडनं वारंवार वापरल्या जाते। त्याच रणनीतीचा हा भाग आहे। राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर शिंदे आणि ठाकरे यांच्या भेटी सातत्यानं पाहायला मिळत आहे। कधी गणेशोत्सवाच्या निमित्तानं सदिच्छा भेट, तर कधी मनसे दीपोत्सवाच्या निमित्तानं एका मंचावर हजेरी आणि कधी जनतेच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी एकत्र येणं हे यामुळे दिसून येत आहे। यामागे आगामी निवडणुकांसाठी नवी समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगते। शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे राज ठाकरेंची जवळीक आणखीनच वाढली। एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंपासून वेगळं होताना हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केला होता। एकेकाळी मोदी शहांना विरोध करणाऱ्या राज ठाकरेंनी अचानक हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे हाती घेतला। मशिदीवरील भोंगे, हनुमान चालीसा यासारखे मुद्दे राज ठाकरे उपस्थित करताना पाहायला मिळाले। आगामी निवडणुकांसाठी नवी समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न असल्याचीही चर्चा आहे। एकनाथ शिंदे राज ठाकरे युती झाल्यास उद्धव ठाकरेंना फटका बसू शकतो अशी चर्चा आहे। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणं आगामी मुंबई महापालिका निवडणुकांसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे। एकच आमदार असलेले राज ठाकरे हे अयोध्येसाठी VIP होतात, मात्र 10हून अधिक आमदार असलेले, 2हून अधिक खासदार असलेले उद्धव ठाकरे मात्र ते VIP होत नाही। हा जो अजब न्याय आहे तो केवळ राज ठाकरे यांना मोठं करायचं आणि ते आपल्या बाजूने आहेत, ते आपल्या बाबतीत नरमाईची भूमिका घेत आहेत म्हणून त्यांना सांभाळायचं, अशी ही रणनीती यामागे भाजप आणि त्या निमित्ताने राज ठाकरेंना मोठं करून उद्धव ठाकरे यांना डिवचायचं आणि शिवसेनेला प्रतिक्रिया द्यायला, सातत्याने चिडवायला, त्यांना भाग पाडायचं, अशी रणनीती सुद्धा यामागे शिवसेना आणि भाजप यांची दिसते। मागील काही महिन्यांमध्ये एक गोष्ट प्रकर्षानं पाहायला मिळाली, ती म्हणजे राज ठाकरे कोणताही विषय हाती घेतात आणि सरकार त्यावर तातडीनं ठोस पावलं उचलतं। मग तो टोलचा विषय असो, मराठी पाट्यांचा किंवा BDD सिडको रहिवाशांचा विषय असो।
आधी राज ठाकरे विषय घेऊन मुख्यमंत्र्यांकडे पोहोचतात आणि मग मंत्री राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर येतात। सध्याची राजकीय परिस्थिती पाहता महाविकास आघाडी विरोधात दुसऱ्या बाजूनं मजबूत आघाडी देणं गरजेचं आहे। त्यामुळे मनसेला सोबत घेतलं जाणार का, राजकारणात नव्या युतीची नांदी होणार का, हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।